हळव्या या रेशीम गाठी, जरी साथ सप्त जन्मांची, निशब्द तरी पण प्रीती. अंतरी या ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, ही तात वादळे किती खरी. बेभान संचार त्यांचा तिरी, होते अशी परी ती वेळ का खोडी. नियतीत गुंतते का प्रीत कोवळी. अंतरी या ओढा आहे तरी का हुरहुरते स्पंदन, मनोमनी तूच तूही अनमोहर रे हे जीवन. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. खरं तर मी काल तुझ्याशी या विषयावर बोलणार होते, पण आता सांगते, मी अनेक विवाह मंडळात तुझं नाव नोंदवलंय. मुलं म्हणजे आई वडिलांचा जीव की प्राण असतो. मग या जीवकी प्राणाला तुम्ही का दूर करू पाहताय? आई का सारखी म्हणतीये की या वर्षी हिला उजवून टाकायचं? बाय द वे, संध्याकाळी फ्री आहेस? लॉंग ड्राईव्हवर जाऊ, मस्त मज्जा करू. व्हॉट डू यू से राजन? आय एम रेडी. असं काय करता? मी पीए सेक्रेटरी ना तुमचा. म्हणूनच तो तुम्हाला सांगतोय की तुम्ही घरी थांबा आणि इम्पॉर्टंट कॉल्स अटेंड करा. चला येतो. सांभाळून जा रे. हो. आज तुमचे साहेब खास पोशाख करून गेलेत. काही विशेष नाही, तुम्हालाही टाळलंय त्यांनी न्यायचं. बिझनेस मीटिंगला सेक्रेटरीला घेऊन गेला नाही, अगदी सेक्रेटरीला खड्यासारखं बाजूला टाकलंय. आई साहेब, नका माझ्या जखमीवर मीठ सोडू. आणि त्यांनी लावलेला परफ्यूम, काय सुगंध येतोय अजूनही. बिझनेस मीटिंगला कोणी इतका परफ्यूम लावून जातं? अहो, त्या ललना मॅडम सोबत बिझनेस मीटिंग आहे. अच्छा, ललना मॅडम बरोबर बिझनेस मीटिंग आहे. मग त्यांची मीटिंग ही यशस्वी हो अशी प्रार्थना करूया देवाकडे. सरंजामे, आज महत्वाचा दिवस आहे. माझा मुलगा एका मुलीला भेटायला गेलाय. दिवाळी साजरी करायला हवी. दिवे लावा सगळीकडे. वाव, ग्रेट. आवडला? खूप. शाल वी? येस. आफ्टर यू योनस. थँक्यू. राजन, सगळं हॉटेल रिकामं आहे. अगं, आपल्या दोघांच्या भेटीत कुठलाही डिस्टर्बन्स नको म्हणून संपूर्ण हॉटेल बुक केलंय. सो स्वीट ऑफ यू डार्लिंग. काही बाबतीत मी फार पॉझिटिव्ह आहे ना. मी सुद्धा. मला माझ्या माणसांवर हक्क गाजवायला फार आवडतं. मला सुद्धा. जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांचा मी कधीही विश्वासघात करत नाही. कमाल आहे. मी सुद्धा. मी माझ्याशी जोडल्या गेलेल्या प्रत्येक नात्याचा आदर करतो. मनापासून मी ते नातं जपतो. ऑफकोर्स, मी सुद्धा. घराचं पावित्र्य स्त्रियांनी जपायचं नसतं, तर ते पुरुषांनीही जपायचं असतं, असं माझं मत आहे. नाईस थॉट. तुझ्या या मताशी मी सहमत आहे. लग्न हे एक पवित्र बंधन आहे. हे बंधन स्वीकारणाऱ्या नवऱ्या बायकोने बंधनाचं पावित्र्य डागाळता कामा नये, असं माझं प्रामाणिक मत आहे. माझंही हेच मत आहे. आपली मतं, आपले विचार किती जुळतात ना राजन. केक कापतेस? हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर लल्ला, हॅपी बर्थडे टू यू. तुला ठाऊक होतं आज माझा वाढदिवस आहे? काय आहे ना,
ज्यांच्याशी मी मैत्री करतो ना त्यांना आनंद देण्याचा प्रयत्न करतो. आय एम सो हॅपी राजन. तू खुश आहेस ना? मग मी पण खुश आहे. अशीच आनंदात राहा. तू जर मला अशीच स्वीट सरप्राइजेस देत राहिलास तर मी सदैव खुश राहीन. माझ्याकडे अजून एक सरप्राईज आहे. हे तुझ्या खुशीत भरच घालेल. हॅपी बर्थडे. उघडून तर बघ. ब्युटिफुल. सो स्वीट. तुझ्या कानात खूप छान दिसतील. थँक्यू राजन. हा वाढदिवस नेहमीच माझ्या स्मरणात राहील. श्री, नाना, हे पेपर्स इथे तुम्ही एवढे महत्वाचे पेपर्स असे ठेवता? अगं असेच कसे ठेवे? मुद्दाम मी ते उशीजवळ ठेवले. म्हणजे ते उचलून कपाटात ठेवा, पुन्हा कपाटातून काढा, हे सगळं टाळण्यासाठी. अगं मी आणि नाना उद्या बँकेत जाऊन चौकशी करणार आहोत. या सगळ्याची जरुरी आहे का नाना? कशाबद्दल बोलतेस तू? बँकेचं कर्ज घेण्याबद्दल. कशाला हवी आहे घर दुरुस्ती? तुम्हीच तर शिकवलेत ना मला, ऋण काढून कधीही सण साजरा करायचा नसतो. मग घर जमीन गहाण ठेवून घराची रंगरंगोटी का करायची आहे? अगं पाहुणे रावळे घरात येणार, मग घर नीट नेटकं चांगलं दिसायला नको का? पाहुणे रावणे कोणी येणार आहे का? आणि जे कोणी आपले नातेवाईक आहेत, शेजारी पाजारी आहेत, त्या सर्वांनी आपलं घर पाहिलंच आहे की. त्यापैकी कोणीही आपल्याला बजावलेलं नाहीये की जर का तुम्ही घर दुरुस्त नाही केलं तर आम्ही तुमच्या घरी येणार नाही म्हणून. ज्या कोणाला यायचं नाहीये ना त्यांना नको येऊ दे. इतरांच्या समाधानासाठी घर जमीन गहाण ठेवून आपण आपल्या डोक्यावर कशाला लोन करून घ्यायचं? सुखाचा जीव दुःखात कशाला लोटायचा नाना? गेले 2 दिवस मी पाहते तुम्ही या पेपर्स मध्ये आकडेमोडीत स्वतःची मनशांती हरवून बसलायत नाना. कधीतरी असं वाटतं की तुम्ही कोणत्या तरी पेच प्रसंगात सापडल्या आणि तुमचा धीर सुटत चालला. नाना, मी तुम्हाला असं हवालदिल झालेलं कधीच बघितलं नाही. प्लीज तुम्ही घर दुरुस्तीचा विचार काढून टाका आपल्या मनातून, म्हणजे आपोआप कर्जाचा विचारही निघून जाईल. तुम्ही पूर्वीसारखे वागा, गप्पा मारा, हसा, ओरडा, रागवा. हल्ली तुम्ही जेवणातही रस दाखवत नाही. नाना, मला नाही असं वातावरण आवडत. असं वाटतं कुठला तरी गहन प्रश्न तुम्हाला छळतोय आणि त्याचं उत्तर तुम्हा दोघांनाही सापडत नाही. यात मी तुमची काही मदत करू शकत नाहीये, त्यामुळे मला खूप अपराधी वाटतंय. नको अपराधी वाटून घेऊ श्री. तू समजतेस तसा कुठलाही प्रश्न आम्हाला पडलेला नाहीये श्री. मग नाना इतके अस्वस्थ काय आहेत? जबाबदारीची जाणीव झाली की प्रत्येक जण अंतर्मुख होतो श्री. आणि जबाबदारीची टोचणी लागली ना की माणूस अस्वस्थ होतोच. जबाबदारी? कुठल्या जबाबदारीबद्दल बोलताय तुम्ही नाना? आई वडिलांच्या जबाबदारीबद्दल. केवळ मुलांना जन्म देणं एवढंच आई बापांचं काम नसतं, तर मुलांचं भविष्य घडवण्याची जबाबदारी त्यांना पार पाडायची असते. ती तुम्ही व्यवस्थित पार पाडली आहेत नाना. असं तुला वाटतंय श्री? का तुम्हाला नाही वाटत? मला लहानाचं मोठं केलं,
शिकवलं, माझ्यावर चांगले संस्कार केले. मी आजारी असताना खस्ता खाल्ला, नेहमी माझ्या सुखाचाच विचार केला. मग आता तुमच्या सतत विवेक बुद्धीला टोचणी लागावी असं कोणतं कर्तव्य बाकी राहिलंय नाना? लग्न. अजून तुझं लग्न करून देणं बाकी आहे श्री. कुठल्याही वाद आणि संवादात आपण नकळतपणे ओढले जातो. हव्या असलेल्या माणसांना जसं आपण भेटतो तसं नको असलेल्या माणसांनाही आपल्याला भेटावं लागतं. सरंजामे आहोत, किती जड बोलता आहात तुम्ही. हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन, हे कसे अनोखे बंधन. सरंजामे, ऐसा तुम्ही गेला नाहीत अजून? हो, रात्रीचे 10 वाजले. जा तुम्ही. ऐसा साहेबांनी मला इथं तुमच्यासोबत थांबायला सांगितलं होतं. तुमच्या साहेबांना मी समजावेन. जा तुम्ही, आराम करा. इथेच आराम करतोय साहेब. तसंही साहेबांसोबत गेलो असतो तर उशीर झालाच असता. नाराज आहात? हा? नाही, राजांनी तुम्हाला बरोबर नेलं नाही म्हणून. नाही आहे साहेब, पण काळजी वाटते कुणाची? साहेबांची. हो, तुमचे साहेब हुशार आहे. होय आहे साहेब, आपले साहेब खूप हुशार आहे. पण ते साधेही आहे, निष्कपट आहे, मैत्रीला जागणारे आहे. त्यांचा बिझनेस सेन्स अफाट आहे. पण काय? पण कोणाच्या मनातील कपट ते ओळखू शकत नाही. निरागसपणाचा बुरखा पांघरून जर कोणी कौटिल्य साहेबांच्या समोर आला तर साहेब त्याच्या मनातील कुटीलपणा ओळखू शकत नाही. निस्वार्थीपणाचा आव्हान जर एखादा स्वार्थी आपला स्वार्थ साधू लागला तर साहेबांना त्याचा स्वार्थ लक्षात येत नाही. सरंजामे, कुठल्या नाटकातले संवाद बोलतात तुम्ही? वाद जेव्हा संपतात तेव्हा संवाद सुरू होतो, आणि जेव्हा संवाद सुरू होतो तेव्हा वाद संपतो. कुठल्याही वाद आणि संवादात आपण नकळतपणे ओढले जातो. हव्या असलेल्या माणसांना जसं आपण भेटतो तसं नको असलेल्या माणसांनाही आपल्याला भेटावं लागतं. सरंजामे आहोत, किती जड बोलता आहात तुम्ही. आई साहेब, आपलं जीवन आणि रंगभूमी यात भरपूर साम्य आहे. या दोन्हीतही भरपूर नाट्य आहे. नाटकातील पात्रांप्रमाणेच आपल्या जीवनातही अनेक पात्र येतात आणि जातात. काही जण मनाला चुटपुट लावून जातात, तर काही जण मनाला मनस्ताप देतात. आई साहेब, आपल्या जीवनात एंट्री घेणारं प्रत्येक पात्र पारदर्शी असतं असं नाही. काही पात्रांच्या मनाचा तर थांग पत्ता लागत नाही. काही जण तर वरतून मोहक पण आतून दाहक, वरून शांत पण आतून अशांत, वरून पुण्यशील पण आतून पातकी, वरतून लोभस पण आतून घातकी. सरंजामे, मला तुमच्या बोलण्यातला संदर्भ कळलेला नाही. आई साहेब, आपण म्हणालात ना, नाटकातले संवाद बोलतोस का, म्हणून हे नाट्य केलं. कसं सांगू आई साहेबांना, ललना मॅडम आतल्या गाठीच्या वाटतात. सरंजामे, तुमच्या या नाटकाने मन बेचैन झालं. ह्यांचा इशारा ललनाकडे तर नाही. Mom! 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 I'm so happy! ते दिसतच आहे तुझ्या चेहऱ्यावरून. मला तुला खूप काही सांगायचंय. हो, मलाही ऐकायचंय. अगं, कधीची वाट बघते माहितीये मी. अहो तुम्ही अहो, काय करताय असं? तुमची मुलगी डेट वर जाऊन आलीये. थोडं तरी कौतुक करा.
तुमचा चाललेला कौतुक सोहळा बघतोच आहे की मी, पण मला त्याची काही पडलेली नाही. मला काळजी वाटते ती तिची. देव, आधी मानवाच्या युगातून जरा आजच्या युगात ये. अँड डॅड, तुम्ही जेव्हा आजच्या युगात याल ना, तेव्हा आम्ही त्याच्या पुढच्या युगात पोहोचलेल्या असणार. नाही, पण तुम्ही एवढ्या फटाफट एक एक युग पार करत असाल तर काळजी घ्यावी लागेल तुम्हाला. ऍक्सिडेंट होऊ देऊ नका. इट्स टिपिकल ऑफ देव. डॅड कधीच अप्रिशिएट करत नाही. अगं पण तुझी मॉम करते ना अप्रिशिएट. आय एम प्राऊड ऑफ यू माय डिअर डॉटर. या जगात सर्वात चार्मिंग आणि ब्युटिफुल मुलगी कोण आहे असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन ललना. राईट. सगळ्यात मधुर हास्य कोणाचं असं जर मला कोणी विचारलं तर मी म्हणेन ललनाचं. येस. ती जेव्हा येते तेव्हा सगळे आपल्या हृदयाचा गालिचा अंथरतात. अशी कोण? ललना. राईट. तिच्या नजर कटाक्षाने सगळे तरुण घायाळ होतात आणि मागे वळून वळून बघतात. ती आहे ललना. येस बेटा. आय लव्ह यू मॉम. आय लव्ह यू बच्चू. बट डोंट फॉरगेट राजन. सुमन, माझ्या मुलीला बिघडवतेस तू. तुझी मुलगी? हो. जस्ट लुक ॲट हर. ही कुठल्या अँगलनी तुझी मुलगी दिसतीये? काय बोलतेस तू? शी इज कम्प्लिटली माय डॉटर. सुमन, तू हे उगीच असं कौतुक करू ना, नको त्या गोष्टी तिला प्रोत्साहन देतेस. काय रे, लग्न अगोदर तू मला कधी डेटला नेला होतास? म्हणजे डॅड तुम्ही मॉमला? अगं शेवटी मीच कंटाळून त्याला म्हंटल आपण उद्या भेटतोय. मग नको, नाही असंच बोलत बसला, पण भेटला. ऍटलीस्ट मूवीला तरी गेला होतात का? मूवी? अगं तिकडे जवळ बसायला लागेल. आणि हा चालताना सुद्धा माझ्यापासून एका हाताच्या अंतरावरती चालतो. कोणी पाहिलं तर? सुमन, अतिशयोक्ती करू नकोस. माझा हातही हातात घ्यायला तयार नव्हता, मग मीच माझा हात त्याच्या हातात असा गुंफला. काय करतेस? लग्ना समोर आहे ना. पाहिलंस, हे असं आहे. पण मी मात्र तुला संपूर्ण मोकळीक देणार आहे. हा, तुला जो मुलगा आवडेल, जो पसंत पडेल ना, त्याच्याशी मी तुझं लग्न लावून देईन. माय डार्लिंग मॉम, आय लव्ह यू. डोंट लव्ह मी, लव्ह राजन सबनीस. राजश्री, माझं ऐक. आई ना पुन्हा तुमची गाडी लग्नाच्या रुळावर आली. मी सांगितलं ना, मला नाही करायचं लग्नाला ना. अगं अशी रागावू नकोस बाळा. राग येतो मला नाना, राग येतो. सारखं सारखं तुम्ही माझ्या लग्नाविषयी बोलत असता, राग येतो मला. अगं पण तुझ्या भल्याचाच विचार करतोय ना आम्ही. आणि तुमच्या भल्याचा विचार? मुलीचं भलं करताना, तिच्या बाबतीतलं आपलं कर्तव्य बजावताना तिचे आई बाप आपल्या भल्याचा विचार कधीच करत नाहीत बेटा. मग आई वडिलांनी स्वतःच्या भल्याचा विचार कधी करायचा नाना? आयुष्यभर राब राब राबायचं, कर्ज काढून मुलीचं लग्न लावून द्यायचं आणि मग लोन डोक्यावर ठेवून जगायचं. मला नाही पसंत हे नाना, नाही पसंत. तू फार विचार करू नकोस. डोक्यातल्या विचारांचा कप्पा आपल्याला हवा त्यावेळी बंद करता नाही येत आहे. विचारांचा पोळ फुटलं नाही की त्यातल्या बदमाशा मस्तकात बुणबुण करू लागतात. खूप त्रास होतो. आई नाना, तुम्हाला काहीच कसं का कळत नाहीये की तुम्ही माझ्या बोलण्याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करताय. आजपर्यंत तुम्ही दोघांनी माझ्यासाठी, या घरासाठी खूप कष्ट केले. यापुढे
मला तुमच्यासाठी कष्ट करायचे, तुम्हाला सुख द्यायचंय. तुला समजत कसं नाहीये श्री? अगं मुलांच्या सुखातच आई वडिलांचं सुख असतं. तू हसलीस ना की आमच्या मुखावर आपसुकच हसू उमलतं, आणि तुझ्या डोळ्यात पाणी आलं ना की आमचेही डोळे पाणावतात. नाना, असंच असतं आई बापाचं आणि मुलांचं हृदयाचं नातं. एकाला ठेच लागली ना की दुसऱ्याच्या डोळ्यात टचकन पाणी येतं, पण एखादा खुश झाला ना की दुसऱ्याला आनंदाचं घबाड सापडल्याचा साक्षात्कार होतो. नाना, मुलगी आई वडिलांचा भार नसते तर आधार असते. म्हणून काही मुलीला घरी ठेवून घ्यायचं नसतं. सासर हेच मुलीचं घर असतं, तिचं भविष्य असतं. वयात आलेली मुलगी बिन लग्नाची राहते याची तिच्या आई बापाला सतत टोचणी लागलेली असते. आपण मुलीचे गुन्हेगार आहोत अशी भावना दिवसागणिक त्यांच्या मनात प्रबळ होत जाते. आपल्यामुळे आपली मुलगी संसार सुखाला वंचित होते या विचाराने सतत अपराधी वाटायला लागतात. नाना, आम्ही तुझं वाईट करणार नाही बाळा. आई, मी असं म्हंटलय का? तुझं हित तेच आमचं हित, तुझं सुख तेच आमचं सुख. आम्हाला तुला सासरी सुखाने नांदताना पाहायचंय पोरी. मुलीची संसार वेल बहरताना आणि त्यावर मुला बाळांची फुलं उमलताना पाहून तिच्या आई वडिलांना जो संतोष होतो ना, त्याला दुसरी कुठलीही उपमा देता येत नाही. लग्नाला नाही म्हणू नकोस श्री, सुखापासून दूर पळू नकोस. तुझ्यासाठी योग्य जोडीदार शोधून त्याच्याशी तुझं लग्न लावून देण्याचं कर्तव्य आम्हाला बजाव देत पोरी. आज अचानक कुठे तुम्हाला सदाशिवची आठवण झाली? आपल्या राजश्रीचा बालमित्र ना तो. खूप दिवस झाले, दिवस कसले कित्येक महिने झाले तो आपल्या घरी आलेला नाहीये. पण गावातही कुठे दिसला नाही. हो, कसा दिसेल? गावात असेल तर दिसेल ना. म्हणजे अहो, त्याच्या घराला कुलूप आहे आणि शेजारचे म्हणत होते की सदा गाव सोडून निघून गेला. कुठे? कोणास ठाऊक. असा अचानक कसा गेला आणि का गेला? आज गावात असता तर राजश्रीसाठी नवरा मुलगा शोधायला त्याने नक्कीच मदत केली असती. हो ना.